कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे वा, चांगले 34 गुण जमतात की। काय अहो, भारीच की मग। 34 कशी 36 जोड्या प्यायला होत्या ना। लोकांना उगी शंका येईल, 34 गुणांचीच पत्रिका बनवली भटजीने। पण काय गुरुजी? मुलीच्या पत्रिकेत दोष आहे। तो दोष जर गेला ना तर मग काही अडचण नाही, त्यासाठी शांती करावी लागेल। आता हे काही नवीन। आपण मुलाच्या पत्रिकेची तयारी केली होती, मुलीची पत्रिका आपल्या ध्यानातच नाही आली। काय दोष आहे? लय डेंजर आहे का? होणारा नवरा बिवरा गचकणार असं काही नाही ना। अरे यो तर नावाला आहे, लग्न माझं होणार आहे आणि मीच गचकलो तर। गुरुजी, तुम्ही काय हे सगळं बोलताय? दोष वगैरे? अहो, माणूस आता चंद्रावर गेलाय, मंगळावर जायची त्याची तयारी आहे, आणि तुम्ही हे सगळं दोष वगैरे काढत बसलात। हे बघा, मी माझ्या शास्त्राप्रमाणे सांगितलं। आता तुमचा विश्वास नसेल तर नका करू शांती, पण जर काही घडलं तर मग मला परत बोलू नका। नाही नाही, शांती करू नाही, म्हणजे शांती करायला पाहिजे। हा, अहो, नवरदेवाचा आयुष्याचा प्रश्न आहे हा। बरोबर बोलते ना आम्ही? हो हो, तुम्ही सगळे म्हणाल तसं। मला काय केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल। अहो पण गुरुजी, नेमका दोष काय आहे? नक्षत्राचा दोष आहे। पण गुरुजी, दोष काय नक्की? हे बघा, ते जे नक्षत्र आहे ना, त्या नक्षत्राच्या एका चरणावरती तिचा जो जन्म झालेला आहे, तर तिच्याशी लग्न करणाऱ्या मुलाचा मृत्यू संभवतो। सूर्या, हार मग कशाला ईशाची परीक्षा घ्यायची? करून टाक बाबा शांती। होय, दाजी करून टाक। अहो, तिजूच्या नवऱ्याच्या बाल्यासाठी करायला लागेल। गुरुजी, मी तुमच्या ज्ञानाचा आदर करते, पण मला नाही वाटत की ह्याची काही गरज आहे। कारण तेजू आमची शिकली आहे, सवरली आहे, आणि समीर राव देखील शिकलेत, सवरलेत। दोघांच्या पत्रिकेतले इतके चांगले गुण जुळतात तर एकमेकांना ते नक्कीच सांभाळून घेतील। ए माझ्या आई, अगं तुला कोणी विचारलंय का? नाही म्हणजे आम्ही आहे नाही ते ठरवायला। मी इथे का बोलू शकत नाही? हा, इथे माझ्या नंदेचं लग्न आहे, मी बोलणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।